चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का. दिवस 43. आज काय ट्रेडिंग वगैरे केलं की नाही तुम्ही? खूप निवांत दिसताय. ट्रेड केलाय आज, पण मार्केट जे आहे ते एकदम साईडवेज, सो दॅट्स वाय थोडं रिलॅक्स आहे. पण मी तुम्हाला लॉजिक सांगतो काय आहे इकडे या. सो इकडे बघा, निफ्टी ते ओपन झालं, थोडं वॉलाटाईल झालं मार्केट, आणि आफ्टर दॅट जेव्हा डे हाय क्रॉस करायला गेलं ना, तेव्हा जो आपला इंडिकेटर आहे सीआयओ त्यांनी क्लिअरली सांगितलं की बाबा निफ्टी पण बेरिश आहे, बँक निफ्टी पण बेरिश आहे. आता बँक निफ्टी एवढे बेरिश नाहीये, पण निफ्टीचा डेटा बघा 72% बेरिश आहे. सो आपल्याला हे समजलं इथं की बाबा इथं बुलिश ट्रेड तर नाही एक्झिक्यूट करायचा. खाली बॉटमला सपोर्ट आहे आणि वरती एक रेजिस्टन्स बनला ऍज पर आपल्या डेटानुसार. सो आपण काय केलं याच्यामध्ये नॉन डिरेक्शनल ट्रेड केला, आणि त्याचे लॉजिक्स पण बघा इकडे दाखवतो तुम्हाला. जे प्रॉफिट चालू होतं राईट नाव 2324च्या आसपास प्रॉफिट चालू आहेत, आणि जो ओव्हरऑल स्टॉप लॉसचं जे फीचर आहे धनमध्ये ते यूज केलं इथे बघा. आपण जो लॉस लावून ठेवलाय ओव्हरऑल फक्त 500 रुपयाची रिस्क घेतली आज, आणि टार्गेट लावून ठेवलंय 5000चं. Not bad, not bad. सो डे एंडचा जो स्टेटस असेल ना तो स्क्रीनशॉट ऍड करेन मी, पण ऍज ऑफ नाव तर आपण 2200, 2300, 2500च्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. सो टाइम झालाय 1:15 आणि प्रॉफिट चालले 1850, 1900च्या आसपास, आणि स्टॉप लॉस तेवढाच 500 रुपयाचा सुरुवातीपासून तोच घेऊन चाललो. जास्त रिस्क आज घेतलीच नाहीये. स्ट्रॅटेजी क्रिएट केली आयरन फ्लाय, आणि ऑलमोस्ट 2च्या आसपास आपल्याला 3500, 3400च्या आसपास प्रॉफिट्स दिसले होते. आणि ट्रेड जो आहे तो शेवटपर्यंत होल्ड केला या ठिकाणी, आणि एंडला कट केलाय, आणि एंडचं प्रॉफिट आहे 3250चं प्रॉफिट घेऊन आपण आजचा डे क्लोज केलेला आहे.